आपली आज शेगलाची जरा वेगळ्या प्रकारची भाजी वा झाली या वेड्याच्या तव्यात एक नंबर. आपल्या मालवणी माणसाची पेजे बरोबर खाया, भाता बरोबर खाया, उसळी बरोबर खाया, श्रावणात भरपूर प्रकारे खाया. सुट्टी झाली. हा या काय शेगलाचं झाड लावून जातात का काय? कसा लावणार त्या शेगुलाची शेंगेची पिये लागतात असं असतं काय? या लावून काय जगतला मगडला फांदी लावतात की काय? नाही नाही, हा त्याचे बिये असतात. मी आपलं काय झाडाला ते आताच लावा. शेगलाचं झाड फांदीन नाही जगणार, बिया असतं शेगलाच्या ह्याच्यामध्ये. जर तुम्ही शेंगामध्ये बघितल्या असतात तर हा, नाहीतर काय काय झाडं फांदीन लावून पण जगतात. तर आता ह्याची तुमका आज झटकीपट रेसिपी दाखवतली. तुम्ही 2 रेसिपी बघल्यात वहिनीची, साधी सोपी, पण ही जरा वेगळी पद्धत. 2 काय 3-4 वेळा झाली. 3-4 वेळा झाली काय? मग एकदा गौरीत टाकलेलं आहे, गौरीची पण तुमका माहितीये मी आज शेगुल काल आणू होतं ना बाजारातून, तर मला एक बाई गावली आणि बोलतो अगं तुझी आत्ताच डिलेव्हरी झाली ना, तर ही शेगलाची भाजी तुझ्यासाठी खूप काय बोलतात आरोग्यदायक आहे. मी म्हटलं कशी? तर बोलतात ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतात. दूध पिऊन पिऊन मुला कशी कॅल्शियम घेतात ना, आणि ह्याच्यामुळे वात होणार नाही. कारण प्रेग्नन्सी मध्ये कसं वात चढता ना, थंडी इली काय, त्याच्यामुळे ही भाजी जर तुमची सुद्धा डिलेव्हरी झाली असतात, आवर्जून ही भाजी तुम्ही नक्की खाया. आज तुमका वहिनी जरा चविष्ट पद्धत करून दाखवायचा, कारण रोज रोज तीच पद्धत खाऊन जरा कंटाळो पण येता ना. नाही तर म्हणतात रोज रोज ही भाजी खाऊची, आता आठवड्यातून एकदा तरी खावा. या महिन्यातच गावतरी, नंतर वहिनी सांगतात पित्रा बसतात या झाडावर कधी. पितृ पक्षात पित्रा बसतात. मग आम्ही तर खात नाही, तुम्ही खात असाल तर खावा. खाली कमेंट मध्ये सांगा खावा बाबा तुम्ही, आम्ही काय सांगत नाही नको खाऊ म्हणून. गावली आवडत असत तर खावा बाबा. मोडूची कशी आहे ती पद्धत मी सगळ्या व्हिडिओत दाखवले, म्हणून ह्या व्हिडिओत एकाच रोपात ठेवले आणि ही बघा ही मोडून घेतली. हे बघा या शीट बीट असतला. हा त्याच्यामुळे हा, कारण ही झाडावर असतात का, म्हणजे कशी माती नाही म्हणून ही भटीन. हा मातीची भाजी भटीन नाही, मातीत कायो किडे मुंगे सगळं असतं, गांडुळा. हा बाबा त्याच्यामुळे कढीपत्त्या पानासारखी अशी ओढायची. आता ती पानं मी काढून टाकले, उगाच शंका नको मनात. बघा अशी पानं काढू बाई, कढीपत्त्यासारखी पानं वडायची. काय काय म्हणतात अरे ही भाजी चिरतात मग तुम्ही पाण्यात धुतात, काय काय भाजी करूची पद्धत वेगळी असता. ही भाजी चिरूनच ही का धुची असता, नंतर पाण्यात टाकूची असता. त्याचं कारण आता परत ह्या व्हिडिओ मध्ये सांग. चला हे बघा ही किती मोडत रावलास तरी ती मोडतच रावतलास. हे देठात ना हे चाऊक नंतर शिजणत नाही, म्हणून हे चिरूची लागतं. आम्ही त्यासाठी चिरतो वा की त्या हे देठ बघा असतात ना ते शिजणत नाही. अगदी तुमका लय सवड तर अशी पानं तोडा आणि डायरेक्ट फोडणीत घाला चिरूच्या आधी. चला आज मी दाखवते तुमका ही भाजी. वहिनीची दोनदा तीनदा बघल्यात ना. मी काय करते अशी पाना सगळी एकत्रच घेते आणि अशी खाली चिरून टाकते. एवढी काय बारीक चिरायची गरज नाही, जेवढी होईल तेवढी. हे बघा ही बघा जेवढी होईल तेवढी बारीक चिरून घेतली. आता एका टाकूया असा पाण्यात. आम्ही आपलं छोटस बाउल घेतलं. मी कधी कधी ह्या परातीतच पाणी टाकतोय, ते पण बरा. पण ह्याच्यात तुमका देठ टाकूचे ना खाली बसलेले, म्हणजे चिरून नंतर किती एका भिजव होईल. त्याचं कारण साशियाने सांगितलं ना, देठ खाली बसतात आणि बसतात. होय मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दाखवलंय. हे बघा आता गळत ठेव कोई, थोडा वेळ ह्याच्या पाण्यात ठेव कोई आणि नंतर गळत ठेव कोई. चला अशी आता 10 मिनिटं रवा. भाजी नितळून ठेवते तोपर्यंत मी काय केलंय, खोबरा, हिरवी 2 मिरचे हिरवे आणि छोटे 2 कांदे. तो बघा असं बुळबुळीत पण आहे भाजी बघा, असं चिकटपणा चिकट. अशी वरतीच बोटा घालू ना, खालपर्यंत नाही बोटा हे करायची, वरची अशी बोटा करायची आणि घ्यायची. बघा खाली पुरे आपले देठ गमतात. हे बघा आता ह्या रेसिपीसाठी हा म्हणून, नाही तर आपण काय गृहिणी खडे भांडी भरत बसतो परत तर परत. तिथे भाताचा कुकर ची शिट्टी झाली. ह्या कारणाचा भाजी चिरून नंतर धुवचा. हे बघा दाखवते ते. हे बघा गमले, खाली कमेंट मध्ये सांगा गमले. आता भाजीत मी घेतलंय बिड्याचं तव. म्हटलंय पावसात थोडा आयन खाऊया. तसं भाजीत भरपूर काय काय. तव आपलं धुमलो म्हणजे तापलो. आता घालूया तेल. आज वेगळ्या पद्धतीची, आज वेगळा काहीतरी बोलला ना सरोज भाजीत करूचा, तर बोलले आज डाळ घालूया.
तूर जरा डाळ त्याची चव बघूया कशी लागतात ती. तुम्ही पण घालून हा, बघा, मस्त. तूर डाळ माझी आई घालून- करायची अशी भाजी. तूर डाळ घालून, हो कोण कोण मूग डाळ घालतात, तूर डाळ घालतात, चव बरी येतात. आपण बाकीच्या भाजीत घालतो चण्याची डाळ. तेल तापला, ढकलते मिरचे, लगोलग कांदो, म्हणजे काय मिरचीची डाळ उडत नाही. भार्गव मन लावून बघतो. टिक्का हे पोतलो. डाळ पण टाकतोय, डाळ चांगली तेलात परताक वैया, म्हणजे काय शिजता मग ती भिजत ठेवू 2 तास. भाजी कशी लगेच शिजता. पाल्याची भाजी कुठली असेल शिजाक वेळ लागत नाही. डाळाची तेलात परतली की पटकन शिजतली आणि भिजलेली आहे ना ती. हे बघा 2 मिनिट भर परतून घेतलंय. आता घालूया आपली भाजी. हो, भार्गव खातलो हिरवे पालेभाज्या खाऊ आहे ना भार्गव. भार्गवात पालक भरवायचं. हात झाडूचे लागतात कारण दसता ती भाजी. हात झाडूचे लागतात. हे बघा कोथिंबीर कशी धुवून चिरली की सगळी टाकता. गॅस बारीक करूच रावलो. आधी पाणी सुटतात ना, लई खालो होय या भाजीत पाणी भरपूर सुटतात, म्हणून गॅस मोठीच ठेवलंय. म्हणजे सुकावा पाणी. हे बघा पाणी केवढं सुटलं. जर बारीक केलंय ना तर भाजीच्या वर जायत पाणी पावसाचा. तुम्ही सासूचं ऐकलत ना, आज माझ्याच आईच्या पद्धतीत भाजी करतो ना, तर आता त्याच्यामध्ये माझी आई हळद टाकते. व्हाईट चिमूटभर हळद. कलर काय काळा होत नाही पण टेस्ट चव येते. तुम्ही पण हळद टाकून बघा. या बघा या भाजी ढवळत रवलंय. सगळी म्हणतात ढवळत रवला तर पाणी लय सुटता, पण ही काय नसा नाया तव्यात करतोय ना, म्हणून ढवळत रवूची लागतं आणि पाणी सुटला. तव्यात केलेल्याचा फायदो. मस्त चव पण येतली, आयन पण गावतला. आता ह्याच्यात टाकूया आपण मीठ. आता घालते चवीपुरता मीठ. चवीचा राजा व्हायचंच घालतोय. कमी झाल्यावर उपाया, आणि हा माझा आवडता, आणि जास्त झाल्यावर उपाय नाही खोबरा. आता घालूया आपला खोबरा. माझा आवडता खोबरा, लोकांचा फेवरेट. होय तर खोबऱ्यामध्ये किती बेनिफिट आहेत माहितीये तुमका. माका फक्त एकच माहिती, खोबरा खाऊन केसा वाढतात. म्हणून खोबरेल तेल लावतात ना केसात. आता ह्या खोबरा केल्याने ना, आता ह्या खोबरेल तेल घालूच वया ह्या भाजी आहे का. कोण एक घातलास असा तरी चालत. हा, पण ही चव बघा कशी होता. तुम्ही पण करून बघा असा खोबरेल तेल. आणि ढवळून घ्यायचा आणि गॅस घालवायची, झाली भाजी. तर डाळ शिजली की नाही तर दाखवून जरा कॅमेरा आणताय. हा चला, डाळ शिजतली 2 तास भिजत घातली ना तरी पण. हो, हे बघा चिरडलंय, शिजली आणि आपली भाजी अशा प्रकारे झालेली. हा शेगलाची गॅस करूया मस्त येलो. आणि आता मी गॅस घालवते, पण ढवळूचा सोडणार नाही कारण करा. तू ढवळतो भार्गवा दे का सरळ पीठ. आपली आज शेगलाची जरा वेगळ्या प्रकारची भाजी. वा, आणि झाली या बेड्याच्या तव्यात. एक नंबर. एक तर त्याच्या शेगलाच्या भाजीचे फायदे वेगळे आणि त्याच्यानंतर तभिड्याच्या तव्याचे फायदे वेगळे. म्हणजे एकावर एक 2 फ्री. आणि आपल्या मालवणी माणसाची पेजे बरोबर खाया, भाता बरोबर खाया, उसळी बरोबर खाया, श्रावणात भरपूर प्रकारे खाया. सुकी सणसणीत झाली. हा, काय म्हणतात सोमवारी, मंगळवारी, शनिवार, सोमवार शनिवार, हा तेव्हा तुम्ही बनवून ही भाजी नक्की खावा. आणि कमेंट मध्ये सांगा. वाटतं भाकरी खाऊया की गौरी इले, गणपती इले की दही कालो इलो. हा, भाकरी बरोबर ही भाजी तर एक नंबर लागतात. शेफ स्नेहाची रेसिपी जी मी सांगितली, जी माझ्या आईची स्पेशल रेसिपी आहे. माझी आई अशी शेगलाची भाजी करी, डाळ घालून, तूर डाळ किंवा मूग डाळ घालून, पण लागता एक नंबर. तुम्ही ही नक्की करून बघा आणि तुम्ही सांगा तुमच्या आईची फेवरेट रेसिपी किंवा शेगलाची भाजी तुमची आई कशी करता. हा, करूची पद्धत खाली कमेंट मध्ये नक्की द्या, आम्ही तशी पण करून बघतो. म्हणजे आमच्याकडे आता 4-5 रेसिपी होतच शेगलाच्या भाजीची. त्यातली पद्धत तुमची कोणती, ही किती आणि वेगळी असतात तर ती पण सांगा कमेंट. हा,
आणि अशी शेगलाची भाजी तुम्ही नक्की करून बघा. पण शेगलाच्या भाजीत पण 2 गोष्टी असतात माहितीये, एक तर शेगुल कडू असता आणि एक शेगुल गोड असता. 2 जाती असतात ना, एक पुरुष असतात आणि बाई असतात. आम्हाला आमच्या सावंत काकांनी सांगितल्याने होता. म्हणजे जी बाई असतात त्याका शेगलाचे शेंगा येतात आणि पुरुष असतात त्याका फक्त फुला येतात. आता तुमका पण कळताला ही बात. आता लगेच गुगल करत जातालात ना, तर नक्की करा गुगल. त्यांनी माका सांगितल्याने, मी काय मोठे शास्त्रज्ञ लागून गेले नाही की भाजी. पण ते खरंच आहे, खरंच आहे. त्यांनी सांगितल्याने आम्ही तुमका सांगितले. कारण आमच्या गावी असे शेगुल एक होतो ज्याका शेंगा लागत नाही, तर मी आजी विचारलेला पुरुष म्हणतो हा की आजी असं कसं गं, तो बाजूच्या काकींच्या शेवग्याच्या शेंगा लागतात, हा आपल्या शेगलात की त्यांना नाही लागणार. इतकी वर्ष मी गावा गेले तेव्हा आजी म्हणता नाही बाय ते त्याका नाही लागणार. तो आता ह्याचं कारण वहिनीने आता सांगत तसा काहीतरी होतं, पण आजीन तसं काय सांगत नाही. कवळी बघून घ्यायची, जून असतात तर जरा ते आडूकच लागतं. एक व्हिडिओ करून दाखवू आम्ही की कशी शेगलाची भाजी घ्यायची. ओके चला, जाता जाता आमचा परब किचन काय करूचा लागतला, लाईक शेअर सबस्क्राईब आणि स्नेहा सरोजची जोडी पण त्याच्यावर आमचे ब्लॉग बघा, म्हणजे कशी शेगलाची भाजी घ्यायची किंवा रान भाजी कशी घ्यायची. आताच आम्ही टाकलं छोटे छोटे रान भाजी.